नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं @संदीप पाटील ऑफिशियल JS या चॅनलवरती स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय करणार आहोत, आजपासून आपण येणारे काही दिवस हे आपल्याला 2018 पासून ते 2023 पर्यंत जेवढ्या काही ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या जेवढ्या पेपर प्री झालेले असतील किंवा मेन्स झालेले असतील, या दोघांमधले जेवढं मॅथ आणि रिझनिंग हे जेवढं पण असणार आहे ते सर्व गोष्टींचा आपण प्रॉपर ॲनालिसिस या ठिकाणी घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 30 एप्रिल 2023ला जी ग्रुप बी आणि सी या दोघांची जी कंबाईन झालेली होती त्यामधील काही गणितं आपण आज बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये थोडंफार आयडिया मिळून जाईल की अशा पद्धतीचा ट्रेंड सध्या एक्झाममध्ये आयोग फॉलो करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतो. चला तर मग पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. तर पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की 81 नंबरचा, की 0.1 आपल्याला या ठिकाणी त्यांनी सिम्प्लिफिकेशनवरती या ठिकाणी गणित दिलेलं होतं. 0.1 गुणिला 0.1 गुणिला 0.1 प्लस 0.02 गुणिला 0.02 गुणिला 0.02 असं गणित होतं. जर आपण एक साधी गोष्ट बघितली मित्रांनो, आपण या ठिकाणी आपण एचा क्यूब पण करू शकतो, 2चा क्यूब पण करू शकतो, पण आपल्याला त्या पद्धतीने जायचं नाही. कारण आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट कशा पद्धतीने घेता येईल, जेवढ्या ट्रिक्स आपल्याला लावता येतील विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांसाठी, तेवढ्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण या ठिकाणी गणित सोडणार आहे. ज्या ठिकाणी फॉर्म्युलाचं इम्प्लिमेंट करता येईल त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरू, ज्या ठिकाणी विदाऊट फॉर्म्युला वापरून जर कधी गणित सोडवता येत असेल तर आपण निश्चितपणाने आपण ती मेथडने आपण त्या ठिकाणी आपण गणित सोल्व करूया. चला तर मग आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कधी बेस 0.1 आहे, इकडे पण 0.2 आहे, इकडे 0.1 आहे, इकडे 0.2 आहे, इकडे 0.1 आहे, 0.2 आहे, इकडे 0.02 नाही, म्हणजे असं एकंदरीत विचार केला मित्रांनो की आपण हे याला असं पण लिहू शकतो का, 1 गुणिला 1 गुणिला 1 प्लस 2 गुणिला 2 गुणिला 2 भागिला 2 गुणिला 2 गुणिला 2 प्लस 4 गुणिला 4 गुणिला 4. म्हणजे आपण सगळे पॉईंट्स काढून टाकलेत, सगळे इक्वल करून टाकलं, बरोबर. चला तर मग आता याला सॉल्व करूया. की आपण जर बघितलं 1 गुणिला 1 गुणिला 1 किती होणार आहे, 1च होणार आहे. 2 गुणिला 2 गुणिला 2 किती होणार आहेत, 8 होणार आहेत, बरोबर आहे. भागिला 2 गुणिला 2 गुणिला 2 बे 2 4 बेचोक 8, 8 प्लस 4 चोक 16, 16 चोक 64. जर बघितलं आपण 64, म्हणजे जर एक गोष्ट जर बघितली मित्रांनो आपण या ठिकाणी 8 आणि 1 9 होत आहेत, बरोबर आहे. 9 होत आहेत, 8 आणि 1 9 होत आहेत, 64 आणि 8 किती होतात, 72. जर बघितलं मित्रांनो यांना आपण जर भाग दिला, 9 1 9 8 9 72, म्हणजे 1/8 आता उत्तर आलं. 1/8 म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपण याला भाग जातो का नाही म्हणून 0 दिला, बरोबर. इकडे 1 0 दिला, अजून भाग जातो का आपण, 8 1 8 जातो, बरोबर आहे. तर आपण या ठिकाणी किती उरले 2, बरोबर. इकडे या ठिकाणी 0 दिला, 8 1 8 8 2 16, बरोबर. इकडे किती उरले 4, परत एक 0 दिला, म्हणजे 8 5 40, म्हणजे उत्तर काय आलं 0.125. म्हणजे याचं योग्य उत्तर काय येणार आहे, 0.125. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आपला 82 नंबरचा प्रश्न आहे पुढचा. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती? सोपा प्रश्न आहे, आपण काही विषय नाही. आपण जर बघितलं 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे, 3 व्यक्ती आहेत, त्यांची आजची बेरीज किती आहे, 72 वर्ष आहे, बरोबर आहे. 7 वर्षापूर्वी जर विचार केला आपण, वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर किती होतं, 4:6:7 होतं, बरोबर. 4:6:7 होतं, 4:6:7 होतं. तर मग आता आपण या ठिकाणी एक ट्रिक्स बघू मित्रांनो, की जर बघितलं आपण 7 वर्षापूर्वी 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज गुणोत्तर हे होतं, बरोबर आहे. पण आज जर 7 वर्षानंतर 72 आहे, बरोबर आहे. या 7 आणि 3 मग 3 व्यक्ती होते, 7 वर्षानंतर त्यांची बेरीज किती झाली, 72, म्हणून 7 × 21, बरोबर आहे. मग ह्या 72मधून जर 21 वजा केले विद्यार्थी मित्रांनो तर किती येणार आहेत, 51, बरोबर आहे. या ठिकाणी 51 येणार आहेत. 51 भागिला 7 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर किती होतं, 17.
4 आणि 6 10, 10 आणि 7 17. जर बघितलं 17 होतं, मग 17 त्रिक 51, 17 त्रिक 51 म्हणजे किती आलं 3. मग जर बघितलं आपण 3 आलं, 4ला 3ने भागितलं की किती येणार आहे 4 त्रिक 12, इकडे 18 आणि या ठिकाणी 21. बरोबर, हे आपलं 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर होतं. मग यात जर 7 प्लस केले 12 आणि 7 19, 18 आणि 7 25 आणि या ठिकाणी येणार तुमचे 28. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय येणार आहे 19, 25 आणि 28. चला तर आपला पर्याय कोणता आहे ते बघूया आपण. आपला पर्याय क्रमांक 3 19, 25 आणि 28 याचं योग्य उत्तर येईल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण की एका माणसाने बँकेकडून 83 नंबरचा प्रश्न. एका माणसाने बँकेकडून 12% सरळ व्याजाने कर्ज घेतलं. 3 वर्षानंतर त्याने 5,400 रुपये सरळ व्याज फेडले, तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती. चला तर ह्याचं पण बघूया आपण. जर बघितलं आपण सिम्पल इंटरेस्ट याचा फॉर्म्युला PNR भागिला 100 असा वापरला जातो. बरोबर, आपल्याला सिम्पल इंटरेस्ट किती दिलं आहे 5,400. 5,400 आहे त्याचं सिम्पल इंटरेस्ट. 5,400 इज इक्वल टू प्रिन्सिपल काय दिलं आहे, प्रिन्सिपल दिलेलं नाही काढायला लावलं आहे, गुणिला 12 गुणिला रेट दिलेला आहे त्या ठिकाणी 3. बरोबर आहे, आणि या ठिकाणी आपला आहे तो 100. जर बघितलं आपण 5,400 गुणिला 100 हा गुणाकारातील आणि हे खाली गुणाकारातलं आहे ते भागाकारात येणार आहे. म्हणजे P इज इक्वल टू 12 गुणिला 3. बरोबर आहे. तर याचं सोल्युशन ज्यावेळेस सोडू आपण की 3 1 3, 3ने भाग दिला 1, इथे आलं 2 म्हणजे इथे आलं 1800 उरला. बरोबर आहे, 1800, 6 1 6, 6 2 12, या ठिकाणी आलं तुमचं 6 1 6, 6 2 12, 6 3 18, हा 3 डबल 0 जसं तसं येऊन जाईल. मग याचं काय उत्तर येणार आहे मग ज्यावेळेस 300 गुणिला 100 भागिला 2 म्हणजे याचं येणार आहे तुमचं आलं 150 गुणिला 100 म्हणजे तुमचं किती योग्य उत्तर येणार आहे 15,000. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय येणार आहे, तर आपलं योग्य उत्तर येणार आहे आपलं योग्य उत्तर काय येणार आहे 15,000 असं योग्य उत्तर येणार आहे. जर बघितलं आपण ऑप्शनप्रमाणे जर गेलो असतो ना तर कसं आलं असतं बघा. ऑप्शनप्रमाणे काय केलं असतं आपण, ऑप्शन 15,000 घेतलं असतं गुणिला 12 गुणिला 3 इज इक्वल टू 100. 2 शून्य कट 2 शून्य कट 12 त्रिक 36 गुणिले 150. जर बघितलं आपण 150 गुणिला 36, 36 0 0. बरोबर आहे. 36 गुणिला 5 किती होतात, 36 गुणिला 5 किती होणार आहेत आपले 180. म्हणजे आजच्याला 0, आजच्याला 18 आणि आपले 18 1 36 1 36 आणि 18 किती होतात 54. म्हणजे आपले 5,400 हे सरळ व्याज आलं, हे आपलं हे मुद्दल आली, हे रेट आलं आणि आपला दर, आणि या पद्धतीने आपल्याला ह्या गणिताचं उत्तर या ठिकाणी येऊ शकतं. चला तर मग आपलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होणार आहे. 84 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो आपला. 84 नंबरचा प्रश्न आहे आपल्याला. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होत जाते, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होणार आहे. चला तर मग 16,000 आहे, याचा जर फॉर्म्युला बघितलं ना मित्रांनो आपण, फॉर्म्युलाप्रमाणे जर मांडले याचं गुणिला 95 भागिला 100 गुणिला 95 भागिला 100. बरोबर असं येतं. आणि हे कॅल्क्युलेशन बऱ्याच जणांना जमत नाही, त्यामुळे याच्यासाठी एक सोपा पर्याय मित्रांनो, आपण ही फर्स्ट मेथड आहे, ही सेकंड मेथडने आपण हे गणित सोडवूया. की 16,000 रुपये आहेत. बरोबर आहे. हे पहिलं वर्ष आहे, हे दुसरं वर्ष आहे. बरोबर आहे. पहिल्या वर्षी 8% कमी 5% कमी होतं, म्हणजे 16,000चे 5% म्हणजे किती होणार आहेत आपले 800 होणार आहेत. 16,000मधून 800 वजा झाले ते किती होणार आहेत 15,200. व्हेरी गुड. त्यानंतर जर बघितलं आपण पुन्हा 5% कमी होणार आहेत, म्हणजे 15,200चे 5% किती होणार आहेत. जर बघितलं आपण 15,200चे
5%, 152 5ला गुणलं तर किती येणार आहेत? 760. म्हणजे 15,200मधून 760 आपण वजा केले तर आपलं उत्तर काय येणार आहे? शून्यातून शून्य गेला शून्य, शून्यातून 6 वजा होत नाही म्हणजे 10. आपण 10 पकडू याला. 10तून 6 गेले तर किती उरणार आहेत? 4. इथं परत किती उरणार आहे? 1. म्हणजे 12तून 8 गेले तर किती उरणार आहे? 4. इथे 14 म्हणजे 1 आणि या ठिकाणी आलं तुमचं 14,440 असं तुमचं योग्य उत्तर येईल. म्हणजे याचं उत्तर काय? 14,440. म्हणजे जर बघितलं आपण की ह्या पद्धतीने गेलो तर आपल्याला कॅल्क्युलेशन जास्त करायची गरज पडत नाही. त्यामुळे आपलं योग्य उत्तर काय येणार आहे मित्रांनो? आपलं योग्य उत्तर येणार आहे 14,440. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 85 नंबरचा एका आगगाडीचं प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% आणि 25% वाढवले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? तर एकदम सोपा प्रश्न आहे. आपण काय विषय नाही. तर जर बघितलं आपण एक आगगाडी आहे तिचं सुरुवातीला भाडं किती वाढवलं? 20% वाढवलं म्हणजे 120 भागिला 100 बरोबर, गुणिला नंतर तो पुढच्या महिन्यात 10% वाढवलं आपण ते पण लिहिलं. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षात 25% वाढवलं आपण ते पण लिहिले आणि भागिला गुणिला 100 अशा पद्धतीने सॉल्व केलं तर आपलं उत्तर येऊ शकतं. चला तर मग 100 हा 100मधून 100 गेला, 100 कट झाले बरोबर. आता आपण इकडे जर बघितलं हा 0 कट झाला, हा 0 कट झाला बरोबर, हा 0 कट झाला, हा 0 कट झाला. याला जर काही 2ने भागलं तर 2ने 10ला भागितलं 5 येणार आहे आणि 6ला भागितलं 12ला भागितलं तर या ठिकाणी 6 येणार आहे. जर बघितलं आपण आता ह्या गणिताची मांडणी करूयात. 6 गुणिला 11 गुणिला 125 भागिला 5 गुणिला 10 बरोबर आहे. तर 5 1 5, 5 1 5 इथे आले आपले 25, 125 होतात बरोबर. त्यानंतर 5 1 5, 5 2 10, मग इकडे 5 1 5, 5 5 25. तर असं याचं उत्तर होते. चला मग आता 2ने 6ला भाग जातो म्हणून आपण या ठिकाणी 3 टाकला, 6 म्हणजे 3 आला. म्हणजे एकंदरीत 3 गुणिला 11 गुणिला 5 म्हणजे याचं एक्सप्लेनेशन काय येणार आहे की 11 त्रिक 33, 33 गुणिला 5, 5 त्रिक 15 आणि 150, 165. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला 165 उत्तर येते. म्हणजे याचा अर्थ काय होतो? 100 म्हणजे 165 झाले म्हणजेच काय येणार आहे की 1 नंबरचा ऑप्शन तुमचा योग्य असणार आहे बरोबर आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे 5 प्रश्न या ग्रुप बी आणि सीमध्ये जी झालेली होती कंबाईन 30 एप्रिलची त्यामध्ये आपण बघितली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणानं सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला आणि कॉमेंट्स काय पाहिजे तुम्हाला ते करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.